आतुरता आईच्या आगमनाची. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने तसेच प्रमुख सल्लागार, पालकमंत्री आणि परिवहन मंत्री कार्यसम्राट व कलाप्रेमी आमदार श्री प्रतापजी सरनाईक आणि सल्लागार ज्येष्ठ माजी नगरसेविका सौ परिशाजी सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक श्री पूर्वेशजी सरनाईक आणि श्री विहंगजी सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाईनगर सार्वजनिक चैत्र नवरात्र मंडळ ठाणे यांच्यातर्फे चैत्र नवरात्र उत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. नटे प्रतिष्ठानतर्फे गेले 8 वर्ष देवीची अखंड उपासना सुरू असून यंदाचे हे 9वे वर्ष आहे. या निमित्त 20 मार्च 2025 रोजी उन्नती गार्डन मैदान ठाणे येथे देवीच्या पाठपूजन आणि मंडप पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ही पूजा रवी फाटक गुरुजींकडून करण्यात आली. शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा ठाणे समन्वयक, शिवाईनगर चैत्र नवरात्र मंडळाचे अध्यक्ष, नटे प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच ठाणे आउटडोअर पब्लिसिटी फोरमचे सचिव श्री संदीपजी नटे आणि उपाध्यक्ष सौ श्रेयाताई नटे यांच्या हस्ते चैत्र नवरात्र देवीची साग्र संगीत स्थापना व पूजा करण्यात येते. 29 मार्च 2025 रोजी देवीचे आगमन होणार आहे आणि 30 मार्च ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत देवीची उपासना व विविध सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घ्यावा असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे. शिवाईनगर सार्वजनिक चैतन्योत्सव मंडळ आणि नटे प्रतिष्ठान व आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून गेले 9 वर्ष आम्ही आईची सेवा ह्या चैत्र महिन्यामध्ये सर्व मिळून करत असतो. तर म्हणजे आज आपण पाहिलं असेल पाठपूजन आणि मंडपपूजेचा कार्यक्रम गुरुजी रवी पाठक गुरुजी यांच्या माध्यमातून आता संपन्न झालेला आपला कार्यक्रम. तर म्हणजे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि शिवाईनगरमधील व आजूबाजूला परिसरातील सर्व सन्मानित लोक आज कार्यक्रमाला उपस्थित होते. मी त्यांचे खरं म्हणजे मनापासून आभार मानतो. चैत्रमध्ये आपण जी आईची पूजा करत असतो त्याच्या मागचं मूळ कारण खरं म्हणजे पूजापाठ आणि इतर सर्व गोष्टींमध्ये सुख शांती समाधान आपल्याला लाभावं या मेळ उद्दिष्टातून आपला कार्यक्रम आणि आईची सेवा मी केली जातो. आपल्या ठाण्याची जी मूळ ओळख आहे ते खरं म्हणजे धर्मवीर रांदेगे साहेब यांच्या माध्यमातून सर्वच कलांना आणि सुसंस्कृती आपल्या संस्कृतीला जपणारे हे सर्व कार्यक्रम त्यांच्या आशीर्वादाने ते आयोजित केले असतात. तीच परंपरा खरं म्हणजे आपण यापुढे नेत आहोत. आमच्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे मंडळाचे प्रमुख सल्लागार परिवहन मंत्री कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक साहेब व प्रमुख सल्लागार परिषदाई सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला असतो. खरं म्हणजे त्यांच्या सर्व सहकार्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे असे आम्ही उपक्रम ह्या आपल्या 9 दिवसामध्ये राबवत असतो. त्याच्यातून शिवाईनगरमध्ये असो की पूर्ण कॅडबरीपासून ते घोडबंदरपर्यंत आपण चैत्र हा जो उत्सव आहे तो खूप मोठ्या उत्साहाने साजरी करतो. आणि तुमच्या माध्यमातून या सर्व आजूबाजूच्या परिसर लोकांना आमंत्रित करतो की येणाऱ्या 29 तारखेला आईचं जे आगमन होणार आहे त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा आणि येणाऱ्या 9 दिवसामध्ये जी काय आपल्याला शक्य असेल ती सेवा आपण करण्यासाठी यावं, आईची सेवा करावी आणि आपला हा सर्वांना आशीर्वाद आईचा मिळेल यासाठी आपण मनोभावे प्रार्थना करूया, पूजापाठ करूया हीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अंबे मात की जय. नमो देव्ये महादेव्ये शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मता. आई दुर्गा भगवतीची साधना वर्षभरामध्ये 4 नवरात्रामध्ये केली जाते. त्यातले 2 प्रकट नवरात्र, 2 गुप्त नवरात्र असे असतात. त्यातला चैत्र नवरात्र हा वासंतिक नवरात्र नटे प्रतिष्ठान यांच्या वतीने शिवाईनगर नाका इथे हा गेले 9 वर्ष उत्सव साजरा होतोय. संदीपजी नटे यांचे प्रमुख आयोजक आहेत आणि अत्यंत भक्तिभावाने सर्व धार्मिक विधीमध्ये ते आयोजन करण्यासाठी योग्य असं मार्गदर्शन करून घेऊन हा कार्यक्रम संपन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. येणाऱ्या भाविक भक्तांचं स्वागत करण्यासाठी ते उत्सुक असतात. या ठिकाणी विविध पाठ, पूजन, अर्चन, आरती, भजन विविध कार्यक्रमांचं भरगच्च आयोजन असतं. येणाऱ्या भाविकांना आत्मानुभूती आणि समाधान लाभतं. सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. आतुरता देवी तिच्या कृपेने माझा विद्यार्थी संदीप नटे, ठिराणे शाळेचा विद्यार्थी, आणि तुझ्या आशीर्वादाने संदीप नटेला अधिक चांगली प्रगती हो आणि संदीप नटेच्या सहकार्याने आतुरता देवीचं दरवर्षी ते आगमन होत असते. तिथे 9 वर्ष गेले, आता हे 9वं वर्ष आहे. हे 9व्या वर्षामध्ये देवीचं आगमनाचं वर्ष आहे आणि या देवीच्या आगमनामुळे आम्हा सगळ्यांना
शिवाजीनगर परिसर, वर्तकनगर परिसर, लक्ष्मीनारायण परिसर, देवदानगर परिसर येथील सगळ्या सोसायटीतल्या लोकांना आपल्या देवीचं दर्शन होतं. या देवीचं दर्शन होतं, आशीर्वाद मिळतो आणि असाच आशीर्वाद आम्हा सगळ्यांना मिळू दे, तशी कृपा आमच्यावरती राहू दे, माझ्या संदीप नटेवरती पण राहू दे आणि त्याच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या सगळ्या तुझ्या कृपेने पूर्ण होऊ देत. आज तुझा आशीर्वाद असू दे असंच आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. सर्व ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्रमंडळ सगळं काय असेल त्या आमच्या नागरिकांमार्फत तुला विनंती करतो की आमच्या संदीपला यशस्वी होऊ दे, चांगली भरभराट होऊ दे आणि त्याला पुढे पुढे प्रगती होऊ दे, हीच तुझ्या चरणी आमची प्रार्थना. नमस्कार. सालाबादप्रमाणे यंदाही शिवाजीनगर सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव मंडळ आयोजित सार्वजनिक चैत्र नवरात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. ह्या उत्सवाचं आज पाठपूजन झालं इथे. ह्या उत्सवाचे आयोजक सन्माननीय संदीपजी नटे साहेब यांचे आम्ही मनापासून आभार मानतो का ज्यांनी इथे आम्हाला ही सेवा करायची संधी दिली. मी पुन्हा एकदा ह्या आजच्या उत्सवाबद्दल इथे आलेल्या सर्व ज्येष्ठ महिला आणि सर्व मंडळाच्या महिला पदाधिकारी आहेत त्यांचे देखील आभार मानतो ज्यांनी आज पाठपूजनाला एवढी गर्दी केली. मी सन्माननीय संदीपजी नटे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी वर्ग यांनी आज उत्साहात पाठपूजन केलेलं असाच उत्साह आपला या चैत्र नवरात्रीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दिसेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने पाठपूजा संपन्न झाली आहे आणि यावर्षी 9वं वर्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो. संदीपजी यांच्या अध्यक्षतेखाली हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. याही वर्षी सर्व भाविकांनी याचा देवीचं दर्शन घेऊन लाभ घ्यावा. शिवाजीनगर चैत्र नवरात्र उत्सव मंडळ आणि नाते प्रतिष्ठान गेली 9 वर्ष चैत्र नवरात्र उत्सव साजरा करत आहेत आणि या उत्सवात आम्हाला सगळ्या महिलांना देवीची सेवा करायला मिळते हे आमचं खूप भाग्य आहे आणि त्यासाठी आम्ही आमच्या लाडके संदीप दादांचे मनापासून आभार मानतो. दरवर्षीप्रमाणे यंदा 30 मार्च रोजी देवीचे आगमन होणार आहे. तर देवीची सेवा करण्यासाठी मी शिवाजीनगरमधील महिलांना आवाहन करते की त्यांनी स्वखुशीने येऊन इथे देवीची सेवेचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी भरभरून या उत्सवात सामील व्हावे. नटे प्रतिष्ठानतर्फे शिवाजीनगर सार्वजनिक चैत्र नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी 9 वर्ष झाले मोठ्या उत्साहाने साजरा होत असून याला सर्व परिसरातील लोकांनी असा भव्य दिव्य प्रतिसाद देऊन आता 9 वर्ष झालेले आहेत. तरी यावर्षी मायमाऊली सेवाभावी संस्थेतर्फे या ठिकाणी हरिपाठ भावार्थ दीपिका महिला भजनी मंडळ यांचा हरिपाठ असून त्यानंतर हरिभक्त पारायण संजीवनीताई कराड नाशिक यांचं असं सुश्राव्य असं कीर्तन या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे मायमाऊली सेवाभावी संस्था आमचे जे चैत्र नवरात्र उत्सवाचे जे अध्यक्ष आहेत संदीप साहेब नटे यांना आम्ही भरभरून अशा शुभेच्छा देतो. त्यांना या पुढील कार्यात असंच देवीचे आशीर्वाद द्यावेत देवीने आणि त्यांचं कार्य असंच उदंड असंच भरभरून फुलावं ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आतुरता आई तुझ्या आगमनाची. या आई भवानी आज आपल्या उन्नती गार्डनमध्ये येणार आहे आणि हा जो कार्यक्रम आहे गेली 9 वर्ष सातत्याने संदीप नटे साहेब आयोजित करत आहेत. त्यांच्या प्रतिष्ठानातर्फे संदीप नटे प्रतिष्ठानातर्फे हा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो आणि खरोखर या कार्यक्रमाची एवढी उत्सुकता असते की आम्ही सर्व शिवाजीनगरचे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान थोर जी मुलं आहेत सगळ्यांना आनंदाचा भरभरून आशीर्वाद या आई मातेकडनं मिळतो आणि त्या अनुषंगाने सगळे अगदी आनंदाने प्रेमाने हा 9 दिवस आईचा कार्यक्रम आनंदाने उत्साहात साजरा करतात. मी माननीय संदीप नटे यांचं अभिनंदन करतो की अशी ही हिंदूंची परंपरा चालू ठेवणं आणि इथल्या लोकांमध्ये हिंदुत्वाची भावना निर्माण करणं हे खरोखर अगदी योग्य आणि उपयुक्त असा कार्यक्रम ते गेली 9 वर्ष करत आहेत. त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो. मी माझ्या ज्येष्ठ नागरिकांतर्फे तसेच माझ्या येथील परिसरातील जे नागरिक आहेत शिवाजीनगर परिसरातील नागरिक किंबहुना मी पुढे जाऊन सुद्धा सांगतो की वर्तकनगर, शास्त्रीनगर आणि या इथे उच्चभ्रू सोसायटी आहेत, लक्ष्मीनारायण आहे, कॉस्मॉस आहे, उन्नती गार्डन आहे, तिथले सुद्धा नागरिक आणि सभासद 9 दिवस या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून येत असतात आणि याची परंपरा यांनी गेली 9 वर्षे जपली आणि अजून ते पुढे जपतील असा माझा
ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांना आशीर्वाद आहे. शेवटी आई आहे, आई माता आहे, ती त्यांच्या मागे उभी आहे आणि मला इच्छा आहे की त्यांचं जे कार्य आहे ते असं भविष्यात चालत जावं आणि त्यांच्या ज्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या सफल करेल ही आई माता, ही मला चैत्र माता, मला खात्री आहे. धन्यवाद.